मित्रांनो, मोजे कुसूर तालुका कराड जिल्हा सातारा येत्या रविवारी 5/4/2026 रोजी भव्य दिव्य ओपनचा महासंग्राम आहे. यात्रेचं त्यांचं मैदान आहे. तर याचं मैदान कसं आहे त्याचप्रमाणे त्यांच्याकडे बक्षिसांचा पाऊसच आहे. वेगवेगळ्या प्रकारची बक्षीस आहेत, लकी ड्रॉ देखील आहेत. तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेऊया. नमस्ते. आमच्या कुसुरगावची यात्रा 4 व 6 तारखेला यात्रा आहे. तर यात्रेनिमित्त आमचं हे दुसरं वर्ष आहे. भव्य दिव्य बैलगाड्यांचं ओपनचा रणसंग्राम होणार आहे. आमच्या फाटीचं अंतर आहे 875 फूट. पुढे थांबायला 600 फूट रान आहे. आजूबाजूला कुठेही अडचण नाही, कोणत्या गोष्टीचं पुढे नाही. इकडे थांबणार का गाड्या? हा, सर्व गाड्या पुढे थांबणार. तिकडे हा. बांधायला पुढे जागा आहे. 3 एकर क्षेत्र मोकळ्या बांधायसाठी. इथे झाड दिसते त्याचं काय सोय केली? ह्या झाडाची इथं आम्ही ट्रॉली लावणार आहे. हा. तिथं आमची निकाल रेषा येणार आहे. इथं का? हा. आणि गाड्या सुटणार आपल्या गाड्या हा. पश्चिमेकडून पूर्वेकडे येणार आहेत गाड्या. इथं जी लांब अशी बारीक ही विहीर दिसते त्याचं काय नियोजन केलंय? त्या विहिरीसाठी आम्ही सगळे टेलर लावणार आहे बाजूनं. हा. विहिरीला कोणती अडचण नाही. आणि टेलर पासून पुढे 400 फूट आमचं बॅरिगेट आहे. म्हणजे खालनं टेलर येणार आहे सगळं. हा, खालनं सगळं टेलर आहे. ओके ओके. इथं जी झाड आहे तिथं सगळे बॅरिगेट ना? बॅरिगेट येणार आहे. ओके ओके ओके. तिथनं खालनं गाड्या सुटणार. खालनं गाडी सुटणार. आणि बैल बिल बांधायची सोय कुठे आहे? बैल बांधायचं समोर आहे इकडं. हा. इथं पुढे पण बाजूला आहे. पूर्वे साईडला पुढे 3-3.5 एकर क्षेत्र मोकळं आहे. ओके. आणि पुढं कुठपर्यंत थांबायला जागा आहे? पुढं तसं आमचं हे फाट्यांचं रान आहे 300 फूट पुढे थांबायला. हा. आणि त्या पुढे अशी आणखीन 400 फूट थांबायला जागा आहे. त्या झाडापर्यंत का? झाडापर्यंत. फुल सगळं नांगरून घेणार आहे? हो, सगळं नांगरून घेणार. ओके. काळ्या मातीचं रान आहे? काळ्या मातीचं रान आहे. हा. आणि कोणत्या खर्ट बिल्ट काय होणार नाही फाटीवर. बैलासनी पळायसाठी योग्य आहे. तिकडून सगळ्या ट्रॉल्या येणार ना, ते उसा साईड? सगळ्या ट्रॉल्या येणार. आणि बॅरिगेट कुठपर्यंत? पुढपर्यंत बॅरिगेट निकाल रेषेपर्यंत. आता इथं याचं झालं तर कसं कुठनं कसं यावं? कुणी कुणी कराडकडनं येणार असतील किंवा काय? कराड करणं येणार नाही, सरळ कुसू स्टँड व्हायचं. कुसू स्टँड वरनं वांडरवाड रस्ता. हा. वांडर रस्त्यापासून एक 500 मीटर वरनं लेपला रस्ता गेला कच्चा. त्या रस्त्याने सरळ वर मैदानात येते. ओके. पावसा बिवसाची काय हाल हवा इकडं? पावसाचं काय तसं नाही आमच्याकडे वातावरण. हा. व्यवस्थित आहे, फ्रेश, काय अडचण नाही पावसाची. फाटी कशी आहे म्हणला? फाटी आमची 875 फूट रान आहे पळायला. आत 11 फूट रुंदी आहे. फाट्या 7 आहे ती. आणि दुसरी गोष्ट, आमच्या मैदानात आम्ही 21 बक्षीस देणार आहे हा. गाडी मालकांना. कसं 21 बक्षीस? 21 बक्षीस देणार आहे. हा. आमच्यात ओपनची फायनलची 7 बक्षीस आहे ती. प्रथम बक्षीस आहे 51,000, द्वितीय 31,000, तृतीय 21,000, चौथं 11,000, पाचवं 7,000, सहावं 6 आणि सातवं 5. आणि क्वार्टरच्या आपण 7 गाड्या काढणार आहे. क्वार्टर फायनलच्या त्या 7 गाड्याचे प्रत्येकी 2-2 हजार रुपये आणि मानाची ढाल देणार आहे. आणि मेगा फायनलच्या 7 गाड्या काढणार आहे, त्यांना प्रत्येकी 1,000 आणि मानाची ढाल. ओके. आणि ज्या गाड्या गटाला मार खाणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही लकी ड्रॉ ठेवला आहे. लकी ड्रॉत प्रथम बक्षीस आहे छकडा, द्वितीय बक्षीस आहे खाद्याची पोती, आणि राहिलेल्या 4 बक्षीस आहे ती पैठणी साड्या. आणि विशेष म्हणजे आमच्या गावच्या नावावर कोणती गाडी नोंद होणार नाही, गावचा बैल पळणार नाही. आमच्या कुसूरगावची यात्रा 5/4/2026 रोजी रविवारी. आज त्यानिमित्त यात्रेच्या श्री ज्योतिर्लिंग यात्रेच्या निमित्त आम्ही भव्य दिव्य असं बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान घेतलेलं आहे. आणि ह्या मैदानाची परंपरा अशी आहे की आम्ही अतिशय सुरक्षिततेच्या दृष्टीनं हे मैदान आम्ही तयार केलेलं आहे. जे कुसूर गावची यात्रा 5/4/2026 व 6/4/2026 या दिवशी होणार आहे. परंतु आपल्या गावामध्ये भव्य असं बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान दुसरं वर्ष भरवण्यात आलेलं आहे. आमच्या गावची परंपरा अतिशय चांगली असून मैदान हे सुरक्षितच्या दृष्टीने अतिशय चांगलं आहे. अगदी नैसर्गिक ठिकाणी असल्यासारखं तुम्हाला ते जाणवणार आहे. दोन्ही 4ही बाजूनी डोंगर, तसेच अंतर साधारणपणे 900च्या दरम्यानचं फाटीचं आहे. साधारणपणे 6 ते 7 फाटी आहेत. आणि सुरक्षितच्या दृष्टीनं अतिशय चांगला परिसर आहे. 4ही बाजूनी बॅरिकेडची व्यवस्था आमच्या यात्रा कमिटीनं, बैलगाड्या शर्यतीच्या कमिटीनं केलेली आहे. आपलं ही जी मैदान होणार आहे 5 तारखेचं, ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आपली आजपासून ऑनलाईन नोंद सुरू झाल्या 2 तारखेपासून. ही 4 तारखेला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत नोंद राहील. आणि लॉट हे आपलं दुसऱ्या दिवशी मैदानात निघतील. आणि जरी ऑनलाईनला काही नोंद करायला प्रॉब्लेम आला तरी आपण सकाळी गाडी मालकासाठी नोंद ठेवणार आहे. ओके. फोन नंबर आहे तुमचं सगळं बॅनरवर? फोन नंबर आम्ही सांगायचा, कोणाला काय अडचण असेल तर फोन करायचा बॅनरवर. रविवारी कसं प्रत्येकदा सांगा? रविवारी
रविवारी सकाळी 9 वाजता मैदान चालू होईल हम्म. आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फायनल आपण घ्यायचा आहे डोळ्याच्या उजेडाने. काय अडचण असेल तर तुम्हाला डायरेक्ट फोन करू द्या ना माणसाला. ओके, कोणाला काय अडचण असेल त्या नंबर दिला आपण बॅनरवर, तेव्हा फोन करा.